नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? साराच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे आळूच्या वड्या, आळूच्या पानाच्या वड्या। त्यासाठी मी इथे 10 ते 12 आळूची पानं घेतलेली आहेत। इथे मी पांढरे तीळ घेतलेत। इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। याच्यामध्ये मी हळद, त्याच्यानंतर मिरची, लसण आणि जिरे, लसण, मिरची आणि जिरे हे मी एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। हा जो मसाला आहे मी मिक्सर जार मध्ये वाटून घेत आहे। या वाटणामध्ये जिरे वाटल्यामुळे वडीला चांगली टेस्ट येते आणि तुम्ही नक्की करून पहा। जिरे टाकलेले हे बघा, आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण मी याच्यामध्ये मिक्स करून टाकून घेते। त्याच्यानंतर मी थोडी हळद टाकते। त्याच्यानंतर हे जिरे, त्याच्यानंतर हे पांढरे तीळ आपण टाकून घेऊया त्याच्यात। मी याच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ एकजीव मळून घेऊया। जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही। तुम्ही पीठ बघू शकता, हे बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाहीये। अशा प्रमाणात तुम्ही पीठ चांगलं मळून घ्यायचं ह्याचं, आपल्या वड्यांचं। त्यानंतर ही जी आळूची पाने आहेत ती आळूच्या पाण्याच्या बॅक साईडनी आपण हे पीठ लावून घेऊया। तुम्ही पाहू शकता, हे बघा, याच्यावरती आपण पीठ लावून घेतले। त्याच्यानंतर त्याच पानावरती आपण हे दुसरंही पान लावून 2 ते 3 पानं, एका पारीमध्ये 2 ते 3 पानांची आपण वडी बनवायची असते। त्यामुळे वडी टेस्टला पण छान लागते आणि जाडसर पण होते। आपण या वड्या बनवत असताना एक पातेलं, त्याच्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती आपण चाळण ठेवून घेऊया। तोपर्यंत आपल्या वड्या लावून घेता येतील। हे बघा, मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्या वड्या उकळण्यासाठी, उकळून घेण्यासाठी। हे बघा, आता या चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून आपल्या वड्या खाली चिकटणार नाहीयेत, त्याच्यासाठी। त्याचबरोबर ही जी वडी आहे ती आपण इथं ठेवूयात। अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तयार करून घेऊयात। आपल्या वड्या ठेवून झालेल्या आहेत। त्याच्यावरती आपण हे झाकण आहे ते ठेवून टाकूयात 10 ते 15 मिनिटं। 15 मिनिटं ह्या वड्या उकडून देऊयात। त्यानंतर आपण त्याला तळायला घेऊया। हे बघा, आपल्या आळूच्या वड्या उकडून झालेल्या आहेत। मी त्याचे थंड झाल्यावर मी हे कट करून घेतलेले आहेत पीस, छोटे छोटे। आता आपण थोडा वेळ त्याला असंच ठेवूयात आणि नंतर मग तेलामध्ये फ्राय करूया आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आळूची वडी शिजलेली आहे आणि मस्त असा लेअर पण आलेला आहे त्याच्यावरती। ह्याच्यामध्ये आपण जे तीळ टाकलेले आहेत हे बघा, आपल्याला दिसून येतात या वडीत। तिळाने छान लागते वडी। कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय।
त्याच्यामध्ये आपण ज्या मगाशी कट केलेल्या आळूच्या वड्या ते टाकून घेते. त्यांना असं मंद आचेवरती मस्त अशा फ्राय करून घ्या. थोड्याशा कडक बनवायच्या, खूप छान लागतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत. तुम्ही बघू शकता जसं जसं कढईमध्ये ते तेलात टाकलं तसे तसे त्याचे लेअर सुटत आहेत आणि मस्त अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मंद आचेवरती ह्या वड्या आपण भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला वडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साराज रेसिपीला सबस्क्राईब करा. थँक्यू.